काय केलं मी? दादा माझ्याशी सकाळपासून बोलत नव्हता. मी कित्येक फोन केले त्याला, मेसेजेस केले. मी दुकानातही जाऊन भेटलो त्याला. दुकानात तर मला काय घडलं हे जोपर्यंत तुला कळत नाही ना तोपर्यंत माझ्याशी बोलू नकोस आणि बोलण्याचा प्रयत्न पण करू नकोस. असं वाटलं की आपण काय केलं की पहिल्यांदा दादा आपल्यामुळे एवढा हर्ट झाला, पण नंतर कळलं की तू बोललीस ना त्याच्याशी. मला माहित नाही तू काय बोललीस, पण त्याच्या मनातला माझ्याबद्दलचा गैरसमज दूर झाला आणि घरी येऊन त्याने मला घट्ट मिठी मारली. तेव्हा कुठे जीवात जीव आला. अच्छा, म्हणजे जीजू सकाळी जे बोलत होते ते प्रीतीताईबद्दल नव्हतं तर दीपबद्दल होतं. मीटर तुला माहित नसेल, मी बाबांनंतर त्यांच्या ठिकाणी दादाला बघतो. लहानपणापासून बाबांनी जे हट्ट पुरवायला पाहिजे होते ते दादानी पुरवले आणि आज हा माझा दुसरा बाप माझ्यापासून लांब जाता जाता राहिला फक्त तुझ्यामुळे. तेव्हा तर आपण फिक्स झालो की काही करून तुला हा फ्रेंडशिप बँड आजच बांधला पाहिजे. म्हणजे जबरदस्ती नाहीये, तुझी परमिशन असेल तरच. हरकत नाही. नात्यांची ओढ तिला ती दरवळणारी चाफेकळी अंगणभर चांदण मोती. परमिशन ग्रांटेड. भिडून आधार सुखाचा दीपिल दीप ज्योती. माहिती आयुष्यात पहिल्यांदा आपण 3 फ्रेंडशिप बँड घेतले. म्हणजे मी दरवर्षी एक फ्रेंडशिप बँड आईसाठी घेतो, एक सुलूसाठी आणि यावर्षी पहिल्यांदा हा तिसरा फ्रेंडशिप बँड घेतला. हॅपी फ्रेंडशिप डे. जा जा आज जा आणि मस्त नाटक सुरू कर. घे आई आता जा ना आणि आज जाऊन मोठ्याने रडायला सुरुवात कर. जा. हा या. का झालं प्रीती? रडतेस का तू? स्वराज काही बोललाय का तुला? मग तुझ्या आईच्या घरी काही प्रॉब्लेम झालाय का? मग कुठे दुखतंय खुपतंय का तुला? बरं वाटत नाहीये का? मग काय झालंय? रडतेस का तू एवढी सारखी? का इथे येऊन तुला दाखवायचंय मी कशी छान रडते म्हणून रडून दाखवतेस मला? मग भरल्या घरात रडतेस का बाई तू? आधी रडणं थांबव आणि मला सांग काय झालंय, तर मला कळेल ना कशासाठी रडतेस. काय झालंय? आत्या माझ्याकडून चुकून झालंय. मी मुद्दाम नाही केलं. सॉरी, मला माफ करा. माझ्याकडून चुकून झालं. मी हे सगळं मुद्दाम नाही केलंय. प्रीती, काय केलंस तू? तुझ्या लक्षात येतंय का? अतिशय महत्वाची साडी होती, दादाने दिलेली साडी होती आणि तू मला म्हणाली होतीस ना मी इस्त्री करून आणीन, मी व्यवस्थित इस्त्री करेन. मग अशी कशी जाळलीस तू? लक्ष कुठे होतं तुझं काम करताना? अगं बाई, काय झालं? काय अहो काय झालं? मला वाटलंच होतं तुम्ही आल्या कशा नाही. दाराला काय कान लावूनच उभे होतात का? आत काय घडते ते ऐकायला?
झालं सुरू. करा करा, तुम्ही माझा अपमान करा, पण मी कशाला कान लावून उभी राहीन बाई दरवाजा बाहेर? अहो तुमचा आवाज अगदी बाहेर पर्यंत येतोय. आणि तेवढंच नाही, माझ्या लेकीचा सुद्धा आवाज आला हो मला रडताना, म्हणून काळजीने धावत धावत आले मी. काय झालं बाळा? प्रीती का रडतेस तू? सांग ना मला. अगं काय झालं सांग, मी आहे ना इथे. न घाबरता सांग, काय झालं? ही साडी जळली? बघा बाई. आत्या एक मिनिट, मला सांग, प्रीती महत्वाची आहे ती साडी? स्वराष्ट्रीत नुसती साडी नाहीये, दादाने दिलेली साडी आहे ती महत्वाची आहे माझ्यासाठी फार. मान्य आहे मला, पण शेवटी साडीच आहे ना ती. आणि एखादी साडी एका माणसापेक्षा महत्वाची असू शकत नाही ना. हे बघ आत्या, मला वाटतंय आता तुझं चुकलेलं आहे आणि तू यांची माफी मागावीस. काय आओ काय बोलताय तुम्ही? आत्याने माझी माफी मागायची असं अजिबात होणार नाहीये. हे बघा, मला माहितीये माझी चूक आहे, त्यामुळे मी माफी मागायला पाहिजे. आत्या, मला माहितीये माझं चुकलंय, पण याची चूक पुन्हा कधी होणार नाही याची काळजी घेईन मी. आय एम रिअली व्हेरी सॉरी आत्या, मला माफ कर. आणि यांच्या वतीने पण मी माफी मागते तुमची. स्वराज, तुम्ही चला. बिचारी माझी लेक लाल बुंद झाली हो रडून रडून.